नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जिथे जाल तिथे पारावर म्हणा, चहाच्या टपरीवर किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बऱ्याचशा चर्चा रंगताना दिसतात. आणि त्यापैकी एक चर्चा अशी आहे किंवा असे प्रश्न विचारले जात आहेत की नेमका आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन तर दिसायला लागलंय, पोर्टलवरती रक्कमही दिसतीये, पण तो पीक विमा आमच्या खात्यात प्रत्यक्ष खणखणीत कधी वाजणार, कधी आदळणार? काही जण म्हणतात तर माझा 15,000 दिसतोय, काही म्हणतात माझा 20,000 दिसतोय, पण बँकेत जाऊन पासबुक भरलं की त्यात काहीच दिसत नाही. मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा स्टेटस पूर्वी कॅल्क्युलेशन अवेटेड असं येत असेल किंवा दाखवत होतं आणि आता तिथे रक्कम दिसायला लागली, तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. कारण आज आपण तुम्हाला पीक विमा कंपनीचा आणि सरकारच्या नियमांचा असा एक खेळ समजून सांगणार आहोत, जो तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी सांगणार नाही किंवा सांगितलेलं नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरती तुमचं स्टेटस कसं बघायचं तेही आपण सांगणार आहोत. स्वागत आहे मित्रांनो आपलं सगळ्यांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलवरती. नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब लाल बटन त्या ठिकाणी दाबा आणि घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे शेतीची कुठलीही अपडेट तुमच्याकडून त्या ठिकाणी चुकणार नाहीये. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पैसे अडकतातच का? तर याचं मूळ कारण म्हणजे 2022 पासून आपल्या राज्यामध्ये पीक विमा योजनेत झालेला एक मोठा बदल. सरकारने कप अँड कॅप मॉडेल लागू केलं. आता हे ऐकायला इंग्रजी वाटतं, पण तुम्हाला अगदी आपल्या गावरान भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा एक महसूल मंडळात नुकसान कमी झालं, अशा वेळी 100%पैकी 80% जो काही परतावा द्यायचा असतो तो थेट विमा कंपनी आपल्या खिशातून शेतकऱ्यांना वाटते, आणि वरचे 20% जे काही असतात तर ते कंपनी स्वतःकडे प्रशासकीय खर्च म्हणून ठेवते. इथपर्यंत सगळं सुरळीत चालतं. पण गोम नेमकी मूर्ती कुठे? जेव्हा निसर्ग कोपतो, अतिवृष्टी होते आणि नुकसान 110%पुढे जातं, तेव्हा ही कंपनी हात वर करते. 110%पर्यंतचा भार कंपनी उचलते, पण त्या पुढील पीक विम्यासाठी कंपनी थेट राज्य सरकारकडे बोट दाखवते आणि म्हणते आम्हाला पूरक अनुदान द्या, सबसिडी द्या, तरच आम्ही शेतकऱ्यांना पैसे त्या ठिकाणी वाटू. आणि मित्रांनो, याच पूरक अनुदानाच्या फाईल सरकारी बाबूंच्या टेबलावरती अडकतात आणि आपला पीक विमा कॅल्क्युलेटेड असून सुद्धा, दाखवत असून सुद्धा खात्यात त्या ठिकाणी येत नाही. तुम्हाला 2023चं उदाहरण देतो, म्हणजे तुमच्या लगेच आपल्या लक्षात येईल. अहिल्यानगर जे काही आहे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये असंच झालं होतं. कंपनीने पैसे अडकवले होते, पण जेव्हा राज्य सरकारने अहिल्यानगरला जवळपास 1200 कोटी रुपयांचे पूरक अनुदान दिलं, जाहीर केलं, तेव्हा कुठे जाऊन एकूण 2200 ते 2300 कोटी रुपयांचे रुपये जे काय आहे तर ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले. पण इकडे सोलापूर जिल्ह्याचं काय झालं? 2023 मध्ये सोलापूरमध्येही याच पद्धतीने पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं होतं. आकडे दिसले, पण तो पीक विमा अद्यापही मिळालेला नाहीये. मित्रांनो, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात आलेलं नाही, कारण तेच झालं, अनुदानाची प्रतीक्षा त्या ठिकाणी करावी लागली. अमरावती झाली, अकोल्यात 2022चा उर्वरित विमा मिळाला, पण सोलापूरला अजूनही तात्काळ त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आता आपण वळूया चालू वर्षाकडे, म्हणजे 2024 कडे. मित्रांनो, नांदेड, परभणी, हिंगोली, आपला जालना, बीड यांसारख्या बऱ्याच मोठ्या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दिसायला जोरदार सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आठवत असेल, पावसाळ्यात जेव्हा नुकसान झालं होतं तेव्हा बऱ्याच ठिकाणी 25% आगाऊ पीक विमा वाटप झालेला होता. आता त्यांची उरलेली जी काही बॅलन्स क्लेम अमाऊंट आहे, म्हणजे उर्वरित 75% जी काही रक्कम आहे, ती आता पोर्टलवरती दिसायला लागलेली. उदाहरणास्तव जर सांगायचं झालं तर जालन्यामध्ये 2024 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सुरुवातीला 10,000, 15,000 किंवा 20,000 रुपये मिळाले होते. आता त्यांचा तो उर्वरित 75% विमा जो काही आहे तर ते आता दाखवायला लागलेलं आहे. परभणीचं तर 36 कोटी रुपयांचं उर्वरित दायित्व जे काही आहे तर ते मंजूर करून वाटपही झालेलं आहे. लातूरमध्ये काही ठिकाणी तुरीचे कॅल्क्युलेशन आता दिसायला लागलेले आहे. आता लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती पूर्वी कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे कॅल्क्युलेशनची प्रतीक्षा आहे असं दाखवत होतं, तिथे आता रकमा दिसायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ नेमका काय? तर याचा अर्थ तुमचा पीक विमा अधिकृतरित्या मंजूर झालेला आहे. त्याकरता सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. परंतु ती रक्कम तुमच्या निश्चित केली गेलेली आहे, पण ती लगेच खात्यात येईल असं नाहीये, असं गृहीत धरायचंही नाहीये. जर तुमच्या महसूल मंडळात नुकसान 110%पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी लॉट क्रिएटेड बाय AIC करून इनिशिएटेड करेल आणि ताबडतोब पैसे तुमच्या खात्यात पडतील. पण जर नुकसान 110%पेक्षा जास्त दाखवलेलं असेल, जसं की बुलढाण्यामध्ये झालं, अकोल्यामध्ये दाखवलं आणि इतर काही जिल्हे, तर कंपनी पुन्हा राज्य सरकारकडे बोट दाखवेल. अशा वेळी जोपर्यंत राज्य सरकारचे पूरक अनुदान कंपनीला मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला परत वाटच पाहावं लागणार आहे. धाराशिवचं उदाहरण घ्या, 134 कोटी रुपये सरकारने दिले, 2 महिने झाले तरी पैसे पूर्ण वाटले गेलेले नाहीत. आणि आता
कोर्टाची सप्टेंबरची तारीख पडलेली आहे, यामुळे हा असा मोठा गोंधळ त्या ठिकाणी असतो. पण एक खात्री बाळगा, जर रक्कम दिसतीये तर ती आज ना उद्या नक्की त्या ठिकाणी येणार आहे. पण अनेकांना प्रश्न असेल की माझा विमा मंजूर झालाय की नाही, हे नेमकं कसं बघायचं? तर मित्रांनो, सीएससी सेंटरवरती जाऊन रांग लावण्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती PMFBY पोर्टलवरती लॉग इन करून 2021 पासूनचा तुमचा कोणताही वर्षाचा खरीप असो वा रब्बी स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकता. तुम्हाला हे जर जमत नसेल तर काळजी करू नका. हा व्हिडिओ संपल्यावरती लगेचच फक्त 5 मिनिटात मोबाईलवरती पीक विमा कसा चेक करायचा याचा एक सविस्तर व्हिडिओची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ कसा पाहायचा किंवा ती अपडेट कसं बघायचं ते कळेल. जाता जाता एक महत्त्वाची आणि ताजी अपडेट देतो मित्रांनो. सरकारने पीक विमा भरण्याची तारीख जी काही आहे तर ती वाढवलेली आहे. खरं तर शेतकऱ्यांनी यंदा या योजनेवर बहिष्कार घातलेला आहे, कारण ट्रिगर समाविष्ट करावेत, वेगळे पैसे मिळत नाहीत, अशा हजारो तक्रारी होत्या आणि कोणीच दखल घेत नाहीये. शेतकरी विमा भरत नसल्याचे पाहून सरकारने टेन्शनमध्ये आलं आणि त्यांनी मुदतवाढ त्या ठिकाणी दिली. आता धाराशिवमध्ये वाटप सुरू झाले नाही, शेतकरी पुन्हा पुढे आलेत आणि सीएससी सेंटरवाल्यांच्या जाहिरातीमुळे काही प्रमाणात विमा भरला जातोय. जर या उर्वरित 10 दिवसात अनेकांचे कॅल्क्युलेशन दिसू लागले आणि पैसे वाटप झाले तर कदाचित या 10 दिवसात मोठ्या प्रमाणावरती पीक विमा भरला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती विम्या संदर्भातील अगदी आतील आणि सविस्तर माहिती. आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य रीतीने मिळालेली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या गावातील ग्रुप असेल किंवा नातेवाईकांना, सर्व मंडळीला शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.